राज्यातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या पक्षाची मागणी। निवडणूक चिन्हावरही दुपारनंतर सुनावणी। शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगात आज प्रत्यक्ष सुनावणी। ठाकरे आणि शिंदे पक्षाकडून 20 लाखांहून अधिक कागदपत्र सादर। मुंबई एअरपोर्टवर एआययूची मोठी कारवाई। 3 किलो कोकेन ड्रग्ज केलं जप्त। आंतरराष्ट्रीय बाजारात 28 कोटी 10 लाख इतकी किंमत। ठाणे पालिकेच्या समोर लागले भूखंडाचं श्रीखंड वाटणार का लिहिलेले बॅनर। पालिकेनं तातडीनं कारवाई करत काढले बॅनर। नागपुरात नायलॉन मांजानं कापला विद्यार्थ्याचा गळा। बंदी घालूनही मांजाच्या सर्रास सुरू असलेल्या वापरानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिकच्या सिडको परिसरात गावगुंडांचा हैदोस। टोळक्याकडून भर चौकात तरुणावर लाठ्या काठ्यांनी हल्ला। मुंबईत बिलाच्या रकमेवरून झालेल्या वादात ग्राहकाला हॉकी स्टिक आणि रॉडनं मारहाण। अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळची घटना। पुण्यात या मोसमातील निच्चांकी तापमानाची नोंद। शिवाजीनगर भागात नोंदवण्यात आलं 7.4 अंश सेल्सिअस तापमान। आणि जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्ये जोरदार बर्फवृष्टी। तापमानाचा पारा शून्याखाली। पर्यटक लुटतायत बर्फवृष्टीचा आनंद।